पप्पू, कमाल है यार। सबको फोन लगा रहा हूँ पर कोई फोन नहीं उठा रहा है। पर सबने सेम कॉलर टून लगा रखी है। पप्पू, कौन सी टोन? पप्पू, यह कॉल करने हेतु आपके अकाउंट में पर्याप्त बैलेंस नहीं है। आज की नारी सब पर भारी। सासू, मला लवकरात लवकर नातू पाहिजे. सून, आधीच सांगायचं होतं ना, सोबतच घेऊन आले असते. वकिलाची पत्नी, आम्ही बायकांनी सकाळ संध्याकाळ राबून स्वयंपाक करून तुम्हाला जेवायला घालायचे असे कुठल्या कायद्यात आहे? वकील, घटनेत लिहिलेलं आहे, प्रत्येक कैद्याला जेवण देणे बंधनकारक आहे. जावई सासरवाडीत 1 महिना होता. वैतागून सासऱ्याने विचारले, जावई बापू, परत कधी जात आहे? जावई, पण का? सासरा, अहो भरपूर दिवस झाले. जावई, अहो तुमची मुलगी तर आमच्याकडे 6-6 महिने राहते. सासरा, पण आम्ही तिचे लग्न करून दिले आहे. जावई, मग मला काय तुम्ही इथे पळवून आणलाय का? माझे पण लग्न झाले ना तिच्याशी. भिकारी साहेब, अगोदर तुम्ही 50 रुपये देत होते, आता फक्त 10 रुपये देता, असं का? म्हण्या, पहिले मी सिंगल होतो, आता माझं लग्न झालंय. भिकारी, वा साहेब, माझ्या पैशांनी बायकोसोबत मजा मारताय होय. मन्याचं लग्न एका नर्सशी होतं. जण्या, काय मित्रा, कसं चाललं आहे? म्हण्या, काही विचारू नकोस, जोपर्यंत सिस्टर म्हणत नाही तोपर्यंत ऐकतच नाही. एक विद्यार्थी शाळेत उशिरा येतो. मॅडम, का रे उशीर झाला? विद्यार्थी, क्लासमध्ये सांगण्यासारखे नाही. मॅडम, बाजूला घेऊन आता सांग. विद्यार्थी, म्हशीला रेडा धावायला गेलो होतो. मॅडम, चल निघ बाहेर. पुरुषांनो, घरात बसून बोर झाला असाल तर किचनमध्ये जाऊन एक कप फोडा. पुढचे 3 तास कसे जातील कळणार पण नाही. मी दरवाजा उघडला, ती दारात होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, श्वास जोरात सुरू होता, खूप खासावीस दिसत होती. वेळीनं सांगितलंच नाही की तिचे बोट दाराच्या फटीत अडकले होते.